नमस्कार मित्रांनो. समर्थ रामदास स्वामी विरचित ग्रंथराज दासबोध यांची आज जयंती. तुम्ही म्हणाल एवढे त्यात काय आहे की ग्रंथाची जयंती साजरी व्हावी, तर चला जाणून घेऊया. तर मित्रांनो, आजच्या काळातही तंतोतंत लागू पडणारी समर्थांची शिकवण देणारा दासबोध या ग्रंथाची आज जयंती आहे. त्याला ग्रंथराज अशी उपाधी मिळाली आहे. जयंती, पुण्यतिथी वंदनीय मनुष्याची साजरी होती, पण ग्रंथाची जयंती साजरी व्हावी एवढे त्यात काय आहे विशेष, ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरघळ येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती समर्थ रामदास यांनी केली, म्हणून ही तिथी दासबोध जयंती म्हणून साजरी केली जाते. या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श केला आहे. त्याचे विवरण या ग्रंथात केले आहे. आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात. ते अमुक एक दिवशी सुरू करावे असा नियम नाही, मात्र जेव्हा केव्हा वाचन कराल तेव्हा त्यातील प्रत्येक शब्दाचे चिंतन करायला हवे, तरच त्या ग्रंथ वाचनाचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकेल. आता जाणून घेऊया की दासबोधात नेमके दडले तरी काय. तर समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. रामाची आणि हनुमंताची उपासना करणाऱ्या रामदास स्वामी यांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण पक्की करणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करत महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो. संसार कसा करावा याचे नेमके ज्ञान त्यांनी दिले. सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगत आरोग्याचा गुरुमंत्र रामदासांनी दिला आहे. मनावर ताबा मिळवल्यास अनेक गोष्टी सुलभ होतात याचे ब्रह्मज्ञान रामदासांनी सकल जनांना दिले. मित्रांनो, दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकामध्ये विभागला आहे. प्रत्येक दशकात 10 समास आहेत. यातून रामदास स्वामींनी सांसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुष आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. दासबोध ग्रंथाची अनेक ठिकाणी आजही पारायणे केली जातात. समर्थांनी 2 वेळा दासबोधाची निर्मिती केली असे म्हटले जाते. पहिला दासबोध ग्रंथ 21 समासाचा होता आणि नंतरचा दासबोध 200 समासी असल्याचे सांगितले जाते. जुन्या आणि नंतरच्या दासबोधाचे एकत्रीकरण करून दासबोधांच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या. दासबोधात सर्व आध्यात्मिक ग्रंथाचे सार आहे असे म्हटले जाते. अशा रीतीने आजच्या काळातही समर्थ रामदासांची शिकवण किती तंतोतंत लागू पडते याचा प्रत्यय येतो. मनाचे श्लोक रचणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचा उल्लेख केवळ ग्रंथराज असाच करता येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.